महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 नाशिक। महाराष्ट्र पोलीस अकॅडमी हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीची स्थापना हे 1906 साली पुणे येथे झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो 1908 साली महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे स्थलांतर हे नाशिक या जिल्ह्यामध्ये झाले। पुढील प्रश्न आहे, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 राज्य सूची। पोलीस खाते हा विषय राज्य सूचीमध्ये येतो। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते? महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 सदरक्ष नायक खलनिग्रह नायक। महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य हे सदरक्ष नायक खलनिग्रह नायक आहे। तसेच मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया। महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद हे पोलीस महासंचालक आहे। आणि मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे। महाराष्ट्र पोलीस दल हे गृह मंत्रालयाअंतर्गत काम करते। लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे। या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 रजनीश सेठ। महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक हे रजनीश सेठ आहे। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 21 ऑक्टोबर। 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो। तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो, तर 1 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो, तर 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो, आणि मित्रांनो 8 ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुसेना दिन म्हणून साजरा केला जातो। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा कोळसा आहे? खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा कोळसा आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 अंथ्रासाइट। अंथ्रासाइट या प्रकारचा कोळसा हे सर्वोत्तम प्रतीचा कोळसा आहे। पुढील प्रश्न आहे, थर्मामीटरमध्ये कोणता धातू वापरतात? थर्मामीटरमध्ये कोणता धातू वापरतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 पारा। थर्मामीटरमध्ये पारा धातू वापरतात। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 2 जानेवारी 1961 साली। महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना हे 2 जानेवारी 1961 साली झाली। पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील प्रश्न आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 दुसरा। लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो। पुढील प्रश्न आहे, राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे? राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 कॅनडा। राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत हे भारताने कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे। पुढील प्रश्न आहे, पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 24 एप्रिल। पंचायत राज दिन हे 24 एप्रिलला साजरा केला जातो। पुढील प्रश्न आहे, हत्तीपाय हे लक्षण कोणत्या रोगामुळे आढळते? हत्तीपाय हे लक्षण कोणत्या रोगामुळे आढळते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 पायलेरियासिस।
हत्तीपाय हे लक्षण पायलेरियासिस या रोगामुळे आढळते. पुढील प्रश्न आहे, मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 4 विवेक फणसाळकर. मुंबईचे पोलीस आयुक्त हे विवेक फणसाळकर आहेत. खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 1 संगीत. ग्रॅमी पुरस्कार हे संगीत या क्षेत्रासाठी दिला जातो. पुढील प्रश्न आहे, खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे? खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 2 मुठा नदी. खडकवासला हे धरण मुठा नदीवर आहे. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? हा प्रश्न मित्रांनो ठाणे पोलीस भरती 2016 मध्ये विचारण्यात आलेला होता आणि मुंबई पोलीस भरती 2013 मध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3 सिक्कीम. सिक्कीम हे राज्य भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. तसेच मित्रांनो भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य उत्तर प्रदेश आहे आणि भारतातील सर्वाधिक घनतेचे राज्य पश्चिम बंगाल, भारतातील सर्वात कमी घनतेचे राज्य अरुणाचल प्रदेश आहे. मित्रांनो लक्षात असू द्या. खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. अनेकदा या टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? हा प्रश्न मित्रांनो नवी मुंबई पोलीस भरती 2017 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 मंगळ. मंगळ हा ग्रह पृथ्वीनंतर येणारा ग्रह आहे. मित्रांनो लक्षात असू द्या. तसेच मित्रांनो सूर्यमालेतील ग्रहाचा सूर्यापासूनचा क्रम असे आहेत मित्रांनो 1 बुध, 2 शुक्र, 3 पृथ्वी, 4 मंगळ, 5 गुरु, 6 शनी, 7 युरेनस, 7 नेपच्यून. लक्षात असू द्या मित्रांनो. खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. अनेकदा या क्रमावर सुद्धा पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे किंवा असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की सूर्यमालेत एकूण ग्रह किती आहेत? लक्षात असू द्या मित्रांनो. तर सूर्यमालेतनी एकूण 7 ग्रह आहेत आणि याचे क्रम सुद्धा लक्षात असू द्या मित्रांनो. अनेकदा या क्रमावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, वड्या नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न मित्रांनो हिंगोली पोलीस भरती 2017 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3 हिंगोली. हिंगोली या जिल्ह्यातनी वड्या नागनाथ हे देवस्थान आहे. मित्रांनो लक्षात असू द्या. तसेच मित्रांनो देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. 1 घुसनेश्वर वेरूळ येथे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. 2 परळी वैजनाथ बीड या जिल्ह्यामध्ये आहे. 3 भीमाशंकर नारायणगाव पुणे येथे आहे. 4 त्र्यंबकेश्वर नाशिक येथे आहे आणि 5 वड्या नागनाथ हिंगोली येथे आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. अनेकदा या टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात पानिपतचे कितवे युद्ध झाले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 पहिले. पानिपतचे पहिले युद्ध बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात झालेले आहे. मित्रांनो लक्षात असू द्या. तसेच मित्रांनो पानिपतचे दुसरे युद्ध कोणत्या साली झाले या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. नक्कीच देण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे? महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 गर्जा महाराष्ट्र माझा. गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे. मित्रांनो लक्षात असू द्या. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. अनेकदा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 2 8 पोलीस परिक्षेत्रे महाराष्ट्रात आहेत. मित्रांनो लक्षात असू द्या. अनेक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. हा प्रश्न तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 उपजिल्हाधिकारी. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी किताब मिळवलेला आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 विजय चौधरी. विजय चौधरी हे सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवलेला आहे. पुढील प्रश्न आहे, पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो?
पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 26 जानेवारी. 26 जानेवारीला पद्मभूषण पुरस्कार देण्यात येतो. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.